मंडळी, कॅपिटल गेन म्हणजे तुम्ही जेव्हा शेअर्स विकत घेता आणि काही दिवसांनी, काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी ते शेअर्स विकता, तेव्हा त्या व्यवहारामध्ये जो फायदा होतो त्याला कॅपिटल गेन असं म्हणतात. थोडक्यात शेअर्सची खरेदीची किंमत आणि शेअर्सची विक्रीची किंमत यामध्ये जो फरक असतो तो फरक जर फायद्याचा असेल तर त्याला कॅपिटल गेन असं म्हणतात. कॅपिटल गेनचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन. आज आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेनची माहिती घेणार आहोत. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे तुम्ही शेअर्स घेऊन 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी विकले तर त्यावर होणाऱ्या फायद्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हणतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही 1 एप्रिल 2025 या दिवशी ₹100 प्रति शेअर या किमतीला 100 शेअर्स विकत घेतलेत आणि ते शेअर्स तुम्ही 1 मे 2025 या दिवशी ₹105 विकलेत, तर या व्यवहारामध्ये तुम्हाला प्रति शेअर ₹5 फायदा होतो. म्हणजे एकूण ₹500 एवढा फायदा होतो. या फायद्याच्या रकमेला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हणतात. या व्यवहारात शेअर्स खरेदी केल्यानंतर 1 महिन्याने विकलेले आहेत, म्हणजे 1 वर्ष पूर्ण होण्याआधी विकलेले आहेत, म्हणून त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हणता येईल. मंडळी, तुम्ही थेट शेअर मार्केटमध्ये खरेदी आणि विक्री केली असेल तर त्या व्यवहारात होणाऱ्या फायद्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हणता येईल. तसंच तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये खरेदी आणि विक्री केली असेल आणि ही खरेदी विक्री म्युच्युअल फंडामध्ये शेअर्सच्या माध्यमातून केली असेल तर त्या व्यवहारात होणाऱ्या फायद्याला सुद्धा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हणता येईल. तुम्ही SIPद्वारे शेअर्समध्ये खरेदी आणि विक्री केली असेल तर त्या व्यवहारात होणाऱ्या फायद्याला सुद्धा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हणता येईल. फक्त इथं नियम एकच आहे की खरेदी आणि विक्रीच्या तारखेमध्ये 1 वर्षांपेक्षा कमी अंतर असावं. म्हणजे शेअर्स किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जी शेअर्समध्ये केलेली असेल आणि खरेदी करून 1 वर्षाच्या आत तिची विक्री केली असेल तर त्यामध्ये होणाऱ्या फायद्याच्या रकमेला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हणता येईल. मंडळी, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर भरावा लागणारा टॅक्स. त्यामुळे जर तुम्ही शेअर्स 23 जुलै 2024 या तारखेपर्यंत विकले असतील तर तुम्हाला 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणून भरावा लागेल. उदाहरणार्थ, 1 एप्रिल 2024 या दिवशी ₹100 प्रति शेअर या किमतीला 100 शेअर्स विकत घेतले आणि ते शेअर्स 1 मे 2024 या दिवशी ₹105 विकले, तर या व्यवहारामध्ये प्रति शेअर ₹5 फायदा होतो, म्हणजे एकूण ₹500 फायदा होतो. आता हा व्यवहार 23 जुलै 2024च्या आधी केला असल्यामुळे त्यावर 15% टॅक्स भरावा लागेल. म्हणजे ₹500वरती 15% म्हणजे ₹75 टॅक्स शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणून भरावा लागेल. आणि जर शेअर्स 23 जुलै 2024च्या नंतर विकले असतील तर तुम्हाला 20% टॅक्स शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणून भरावा लागेल. म्हणजे आत्ताच्या उदाहरणानुसार तुम्हाला जो ₹500 फायदा झाला आहे, म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाला आहे, त्यावर 20% म्हणजे ₹100 टॅक्स शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणून भरावा लागेल. मंडळी, सामान्य उत्पन्नावरील टॅक्स म्हणजे तुमचं जे पगाराचं उत्पन्न असेल, पेन्शनचं उत्पन्न असेल, व्यवसायातून मिळणारं उत्पन्न असेल, घर भाड्यातून मिळणारं उत्पन्न असेल, बँकेच्या ठेवींवरील मिळणारं व्याज किंवा अगदी शेअर्सवर मिळणारी डिव्हिडंडची रक्कम असेल, यावर प्राप्तिकर विभागाने दिलेल्या टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स आकारला जातो. आता स्क्रीनवर तुम्हाला हे टॅक्स स्लॅब दिसत असतील. या टॅक्स स्लॅबमध्ये उत्पन्नाच्या काही मर्यादा दिलेल्या असतात. त्या दरम्यान जर तुमचं उत्पन्न असेल तर तेवढे टक्के टॅक्स तुम्हाला भरावा लागतो. यामध्ये नवीन टॅक्स रेजिम आणि जुना टॅक्स रेजिम असे 2 प्रकार सुद्धा असतात, ज्यामुळे तुमच्या टॅक्सच्या रकमेत बराच फरक पडू शकतो. मंडळी, तुम्ही कदाचित ऐकलं असेल की आर्थिक वर्ष 2025-26 पासून नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार आहे. पण इथं एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त नसेल तर 4 लाख ते 12 लाखांच्या दरम्यान जे उत्पन्न असतं त्यावर टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो आणि त्या टॅक्सवर आपल्याला रिबेट दिला जातो आणि हा रिबेट आपल्याला आयकर कलम 87A अंतर्गत दिला जातो. इथं 4 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न मात्र करमुक्त आहे, कारण ही नवीन टॅक्स रेजिममधील प्राथमिक मर्यादा आहे, ज्याला बेसिक एक्झम्पशन लिमिट असं म्हणतात. त्यामुळे 87A या कलमाअंतर्गत कुठल्याही टॅक्स रेजिम अंतर्गत, मग जुन्या टॅक्स रेजिम अंतर्गत असो किंवा नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत असो, बेसिक एक्झम्पशन लिमिटपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असतंच. त्यामुळे जर तुमचं उत्पन्न अधिक शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मिळून जुन्या टॅक्स रेजिमनुसार 2.5 लाख आणि नवीन टॅक्स रेजिमनुसार 4 लाखांपर्यंतचं उत्पन्न असेल तर तुम्हाला त्यावर 87A या कलमाचा फायदा मिळेल. मात्र
त्यापुढील उत्पन्नावर जरी तुम्हाला 87A चा फायदा मिळत असला तरी शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर हा फायदा तुम्हाला मिळणार नाही. मंडळी, TDS म्हणजे टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स. थोडक्यात कुठल्याही प्रकारचं उत्पन्न जे एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त होत असेल तर त्यावर एक प्रकारचा आगाऊ कर आकारला जातो. त्याला TDS म्हणजे टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स असं म्हणतात. TDS सामान्यपणे बँकेच्या ठेवींच्या व्याजाच्या उत्पन्नावर, पगाराच्या उत्पन्नावर, तसंच घर भाड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर, फ्रीलान्सिंग किंवा कन्सल्टन्सी चार्जेस असतात त्या उत्पन्नावर आणि अशा बऱ्याच प्रकारच्या उत्पन्नावर लागू केला जातो. मात्र शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर अजून तरी कुठल्याही प्रकारचा TDS लागू केला जात नाही. मंडळी, आता आपण बघूया शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स वेगवेगळ्या परिस्थितीत कशा प्रकारे लागू केला जातो. मगाशी आपण बघितल्याप्रमाणे जर तुमचं इतर उत्पन्न अधिक शॉर्ट टर्म कॅपिटल गेनची रक्कम मिळून बेसिक एक्झम्पशन लिमिटपेक्षा कमी होत असेल तर त्यावर कुठलाही टॅक्स आकारला जात नाही. याची आकडेमोड तुम्ही आत्ता स्क्रीनवर बघू शकता. या उदाहरणामध्ये जुन्या टॅक्स रेजिमसाठी आणि नवीन टॅक्स रेजिमसाठी दोन्हीसाठीची आकडेमोड दिलेली आहे आणि दोन्ही टॅक्स रेजिमनुसार एकूण उत्पन्न म्हणजे इतर उत्पन्न अधिक शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचं उत्पन्न मिळून बेसिक एक्झम्पशन लिमिटपेक्षा कमी असल्यामुळे इथे टॅक्स लागू होत नाही. दुसऱ्या उदाहरणानुसार समजा तुमचं इतर उत्पन्न बेसिक एक्झम्पशन लिमिटपेक्षा जास्त आहे म्हणजे 5 लाख रुपये आहे आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 10,000 रुपये आहे, तर या बाबतीत तुम्हाला इतर उत्पन्नाच्या रकमेवर म्हणजे 5 लाख रुपयांवरती जुन्या आणि नवीन दोन्ही टॅक्स रेजिम अंतर्गत 0 रुपये टॅक्स भरावा लागेल. मात्र शॉर्ट टर्म कॅपिटल गेनच्या उत्पन्नावर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने टॅक्स आकारला जाईल. यामध्ये तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 23 जुलै 2024 पर्यंत झाला असेल तर त्या उत्पन्नावर 15% टॅक्स आकारला जाईल. म्हणजे 10,000 रुपयांवरती 15% या हिशोबाने 1,500 रुपये टॅक्स तुम्हाला भरावा लागेल. आणि हाच शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 23 जुलै 2024 नंतर झाला असेल तर त्या उत्पन्नावर 20% टॅक्स आकारला जाईल. म्हणजे 10,000 रुपयांवरती 20% या हिशोबाने 2,000 रुपये टॅक्स तुम्हाला भरावा लागेल. तिसऱ्या उदाहरणानुसार समजा तुमचं इतर उत्पन्न बेसिक एक्झम्पशन लिमिटपेक्षा थोडंसं कमी आहे म्हणजे जुन्या टॅक्स रेजिमनुसार 2,40,000 रुपये आहे आणि नवीन टॅक्स रेजिमनुसार 2,90,000 रुपये आहे आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 20,000 रुपये आहे. तर या बाबतीत आकडेमोड कशी होईल ते आता आपण बघूया. या बाबतीत तुमचं इतर उत्पन्न अधिक कॅपिटल गेनमधले पहिले 10,000 रुपये मिळून एकूण उत्पन्न बेसिक एक्झम्पशन लिमिट एवढं होत आहे. म्हणजे जुन्या टॅक्स रेजिमनुसार 2.5 लाख रुपये आणि नवीन टॅक्स रेजिमनुसार 3 लाख रुपये. त्यामुळे या उत्पन्नावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. मात्र कॅपिटल गेनचं उरलेलं 10,000चं उत्पन्न हे बेसिक एक्झम्पशन लिमिटपेक्षा जास्त होत आहे. यामध्ये हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 23 जुलै 2024 पर्यंत झाला असेल तर त्या उत्पन्नावर 15% टॅक्स आकारला जाईल. म्हणजे 10,000 रुपयांवरती 15% या हिशोबाने 1,500 रुपये टॅक्स तुम्हाला भरावा लागेल. आणि जो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 23 जुलै 2024 नंतर झाला असेल तर त्या उत्पन्नावर 20% टॅक्स आकारला जाईल. म्हणजे 10,000 रुपयांवरती 20% या हिशोबाने 2,000 रुपये टॅक्स भरावा लागेल. तर इथं तुम्ही बघितलं की तुमचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा 20,000 रुपये असून तुम्हाला कशा प्रकारे फक्त 10,000 रुपयांवरतीच टॅक्स भरावा लागत आहे. तर मंडळी, ही होती शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि त्यावरील टॅक्स म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्सबद्दलची माहिती. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा. धन्यवाद.